भारत अमेरिका ट्रेड डील विरोधात ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याचं आमदार नितीन देशमुख यांनी म्हटलेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून 26 तारखेला अकोल्यामध्ये 36 ठिकाणी रास्ता रोको आंदोलन होणार आहे। आमदार नितीन देशमुख यांनी ही माहिती दिली आहे। व्यापार करारामुळे शेतमालाचे भाव घसरल्याचा आमदार नितीन देशमुखांचा आरोप आहे। भारतीय जनता पार्टीनं केंद्र सरकारनं शेतीमालाच्या संदर्भात अमेरिकेसंग जो करार केला त्या कराराचा मसुदा जरी बाहेर आला नसेल पण तो करार केल्याचं जसं घोषणा झाली आणि त्याची चर्चा झाली। आज हिंदू शेतकऱ्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टीनं अमेरिकेसंग करार केला आणि या देशातल्या शेतीमालाचे भाव पाडले, म्हणून हिंदू शेतकऱ्याच्या पाठीत खंजीर खूप बसलं। म्हणून शिवसेना 26 तारखेला संपूर्ण जिल्ह्यात 36 ठिकाणी हिंदू शेतकऱ्याला घेऊन या महाराष्ट्रातला राहणारा प्रत्येक व्यक्ती हा हिंदू शेतकरी आहे, म्हणून हिंदू शेतकऱ्याला घेऊन आम्ही रस्ता रोको आंदोलन 36 ठिकाणी या ठिकाणी करणार आहोत। तर प्रकाश आंबेडकरांच्या मोदी विरोधातील देशव्यापी आंदोलनासाठी आता प्रस्ताव देण्यात आलाय। मोदींविरोधात आंदोलनाच्या प्रस्तावाला काँग्रेसकडून प्रतिसाद नाही। प्रकाश आंबेडकरांचं ट्विट जे आहे त्यांनी केलेलं आहे आणि त्यामध्ये ही माहिती दिलेली आहे। मोदींविरोधात काँग्रेसनं प्रतिसाद दिला नाही असं देखील यावेळेला प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं। तर मुंबई पालिकेच्या सभागृहातील पुतळ्याची पुनर्रचना करण्यात येणार आहे। महापौर रितू तावडे यांचं महासभेमध्ये निवेदन पाहायला मिळते। जुन्या रचनेमध्ये बदल करून ती अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न असेल। महापालिकेच्या सभागृहामध्ये महापुरुषांचे 13 अर्धपुतळे जे आहेत ते केले जाणार असल्याची माहिती मिळते। तर मुंबई सेंट्रल, ग्रँड रोड आणि चर्नी रोड स्थानकामध्ये लवकरच सरकते जिने होणार आहेत। मंगलप्रभात लोढांनी ही माहिती दिली आहे। प्रवासी आणि पादचाऱ्यांसाठी अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करणार आहे। मंत्री मंगलप्रभात लोढांनी पश्चिम रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक प्रदीप कुमार यांची भेट देखील यावेळेला घेतली आहे। तर भिवंडी महानगरपालिकेमध्ये महापौर पदासाठी 9 अर्ज तर उपमहापौर पदासाठी 6 अर्ज करण्यात आलेले आहेत। भाजप, शिंदेंची शिवसेना, काँग्रेस, कोणार्क विकास आघाडी आणि भिवंडी विकास आघाडी रिंगणात आहे। तर कुठल्याही पक्षाकडे बहुमत नसल्यानं घोडेबाजार होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। तर जळगाव जिल्ह्यातील 13 गावांना दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। अमळनेर, भुसावळ, चाळीसगाव, धरणगाव, एरंडेल गावाचाच त्यामध्ये समावेश आहे। जिल्हा आरोग्य विभागाची 13 गावांना नोटीस पाहायला मिळते। पुढील महिन्यामध्ये परिस्थिती न सुधारल्यास थेट कारवाईचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। तर पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील चांडोलीमध्ये ग्रामस्थांचं उपोषण पाहायला मिळतं। चांडोली गावातील सौर ऊर्जा प्रकल्पावरून वादंग झालाय। सौर प्रकल्प उभारणारी कंपनी अनधिकृत अतिक्रमण करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। ग्रामपंचायतींची केवळ 2 हेक्टर जमिनीची परवानगी आहे। तर सोलापुरात खरबूज उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले आहेत। खरबूजाची बोगस बियाणं विक्री केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप पाहायला मिळतोय। खरबूजाचं पीक वाया गेल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे। बियाणं तयार करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। तर मालवण समुद्रामध्ये एकाच वेळी 70 ते 75 डॉल्फिनचं दर्शन झालंय। मालवणच्या तारकल्ली देवबाग समुद्रामध्ये या डॉल्फिनचं दर्शन पर्यटकांना होत असतं। मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात डॉल्फिनचं एकत्रित समुद्रात फिरताना पहिल्यांदाच हे दर्शन जे आहे ते झालेलं आहे। मालवण समुद्रामध्ये एकत्रित फिरताना या डॉल्फिनचं विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यामध्ये टिपण्यात आलेलं आहे। तर मालवण समुद्रामध्ये एकाच वेळेला 70हून अधिक डॉल्फिनचं दर्शन झालेलं आहे। डॉल्फिन हा मासा जो आहे तो माशांमध्ये थोडा बुद्धिमान म्हणून ओळखला जातो। विविध परदेशामध्ये देखील विविध खेळांसाठी डॉल्फिनचा उपयोग केला जातो आणि तसा सिंधुदुर्गामधल्या तारकल्ली या समुद्र किनाऱ्यावरती हे डॉल्फिन जे आहेत ते एकत्र पाहायला मिळालेले आहेत।